हा माखळा मसाला आपण भाकरीसोबत खाऊ शकतो, चपातीसोबत खाऊ शकतो, भातासोबत पण खाऊ शकतो. खूप छान लागतो. नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण माकुळ मसाला किंवा माकळा मसाला बनवणार आहोत. हा पहा, मी इथे मोठा माकुळ घेतलेला आहे. हा पहा, असा या प्रकारे असतो. आता आपण हा स्वच्छ करून घेणार आहोत. कट करून स्वच्छ धुवून घेणार आहोत. हे पहा, मी आता स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये मीठ टाकणार आहोत. त्यानंतर हळद आणि हिंग. तर पहा, आपण याला हळद मीठ लावलेलं आहे. आता आपण याला आलं, लसूण आणि कोथिंबीर याचा ठेचा लावणार आहोत. आता आपला घरगुती मसाला टाकणार आहोत. 1-2.5 चमचे टाकलेला आहे मी. आता मी कढईत तेल टाकलेलं आहे. आता आपण त्यामध्ये लसूण टाकणार आहोत. आलं, लसूण, कोथिंबीरचा ठेचा. लसूण सोनेरी होत आलेला आहे. आता आपण या माखळ्या टाकणार आहोत. आपल्याला यामध्ये थोडं पाणी टाकायचं, कारण आपण माखळा मसाला बनवणार आहोत. जास्त पाणी नाही टाकायचं. आणि आपल्याला आता चिंचेचा कोळ टाकायचा आहे. आता आपण झाकण ठेवून एक 5-6 मिनिटांनी चेक करणार आहोत. वाटण्यासाठी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर. खोबरं हे भाजून घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. हे पहा, मी वाटण तयार केलेलं आहे. आता एक 7-8 मिनिट झालेली आहे. माखळा मस्त तयार झालेला आहे. आपण पाणी कमी टाकायचं आहे, कारण आपण मसाला बनवणार आहोत. शिजण्यापुरतं फक्त पाणी टाकणार आहोत. आपल्या आता या शिजत आलेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये वाटण टाकणार आहोत. आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि आणखी 4-5 मिनिट आपण ठेवणार आहोत. आपण पुन्हा झाकण ठेवणार आहोत. आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि एक 5-6 मिनिटांनी आपण बघणार आहोत. आता एक 5-6 मिनिट झालेले आहेत. आपला माखळा मसाला मस्त तयार झालेला आहे. वास पण मस्त आलेला आहे. आपलं मटण जसं तयार होतं ना, अगदी त्याप्रमाणेच झालेले आहेत. आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि गॅस बंद करणार आहोत. तर हा पहा, आपला माखळा मसाला तयार झालेला आहे. मस्त चमचमीत झालेला आहे. लागतो पण खूप छान. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.